आणि काल आपण औरंगाबादमधल्या कन्नड घाटामधली अवस्था बघितली, पण तिथली दाहकता काय होती ती आज समोर येते। औरंगाबादमधल्या कन्नड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती वाहून गेली आहे। शेती वाहून गेल्यामुळे शेतीमध्ये मोठ्या कष्टाने पिकवलेली पिकंही आता हातातून निघून गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले। कन्नड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये 5 ते 6 फूट जमीनच वाहून गेली आहे। त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत। ही दृश्य आपण पाहतोय कन्नड तालुक्यातली। अचानक परवा रात्री खूप जोराचा पाऊस झाला, साधारण 1 ते 4 च्या दरम्यान, आणि त्यानंतर झालेलं हे सगळं नुकसान ज्याची दाहकता आज समोर येते। आणि या सगळ्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। 2 दिवसापूर्वी इथं सपाट जमीन होती, मात्र काल झालेल्या पावसामुळे इथली जमीन कशा पद्धतीने वाहून गेली आहे हे दृश्यांमध्ये तुम्ही पाहत आहात। इथे या कन्नड तालुक्यातील लंगडा तांडा गावातील ही शेती आहे आणि या शेतीवरून किती पाऊस झाला असेल याचा देखील अंदाज तुम्हाला बांधता येईल। इथे जर मी जाऊन उभा राहिलो तर निश्चितच माझ्या खांद्या एवढी जमीन जी आहे, म्हणजे या खांद्या एवढी जमीन इथली वाहून गेली आहे आणि ही 2.5 एकर जमीन या शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहे। आणि इथे अद्रकचं पीक होतं, मात्र ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला सांगा, पाऊस किती होता आणि कशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे? लय भरपूर नुकसान होय साहेब। रडू नका, तुम्ही काय झालंय ते सांगा। एवढा भरपूर पूर्ण व्हायला पाहिजे माझी, आणि जगराची पूर्ण जशी माझी जमीन होती तशी तुम्ही झालं पाहिजे। हा, लय पाऊस उचलत होतो, एवढा माझी भरपाई व्हायला पाहिजे। हा, तुम्ही आपल्या हाताकडे असं बोलू नका तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी आलोय। पण मला सांगा की पावसाची स्थिती काय होती आणि कशा पद्धतीनं एवढं नुकसान झालंय आणि असं किती शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालंय? ते झालं, पण स्वतः माझं चाललंय, माझं नुकसान लय समजा। अहो, सांडी खाली आहे आपली जमीन, अहो सांडीचं पाणी सगळं वावरामध्ये आलं, अहो मग त्या हिशोबानं समजा जमीनच वाहून गेली। अहो हा, आता 6-7 फूट जमिनीवरची धूळ निघून गेली। काय पीक होतं याच्यामध्ये? अद्रक होती। कितीचं नुकसान झालं तुमचं आता? कमीत कमी अद्रक 5 लाखाची अद्रक होती। हा, 2-2.5 एकर अद्रक पूर्ण वाहून गेली। पूर्ण वाहून गेली। हा, पूर्ण। निश्चित आपण पाहतोय की 2.5 लाख रुपयांची एकरी उत्पादन निघणार ही अद्रक होती। आणि आता आपण पाहतो की पूर्णपणे ही जमीन वाहून गेलेली आहे आणि हे दगड वरून वाहून आलेले आहेत जमिनीमध्ये। आतापर्यंत कुणी आलं होतं का सरकारी अधिकारी इथं? सरकारी अजून नाही आलं, अजून नाही आलं इकडं सरकारी। सर्व पायापासून ते सगळे थरथर कापतायत, त्यामुळे काय यातना या ठिकाणी त्यांना होत असेल हे सांगताना आपण या ठिकाणी पाहतो आहे। डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, कारण की ही जमीन वाहून गेली नाही तर त्यांचं स्वप्न वाहून गेलेलं आहे। आणि त्यामुळे आता या सर्वांना अपेक्षा एकच आहे, ती म्हणजे शासकीय मदतीची। त्यांना आधार द्यावा हीच अपेक्षा ही सर्व शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, लंगडा तांडा, कन्नड, औरंगाबाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।